शक्तीपीठ महामार्गाला कौंडण्यपूरसोबत जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली आहे। शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असतानाच बावनकुळेंनी ही घोषणा केली। माता रुक्मिणीचं माहेरघर कौंडण्यपूर शक्तीपीठला जोडण्याचा प्रयत्न आहे। शक्तीपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनारवरून जाणार आहे असंही बावनकुळे म्हणाले। या संदर्भात मंत्रालयामध्ये बैठक घेणार असल्याची माहिती सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे। कौंडण्यपूरच्या विकासाचा संकल्प सुद्धा या ठिकाणी भक्तांनी बोलून दाखवला। आमचं देवेंद्र फडणवीसचं सरकार या ठिकाणी निश्चितपणे लक्ष टाकेल। त्या विकास आराखड्यावर सुद्धा आपलं सरकार काम करेल, आमचं सरकार काम करेल। मी लवकरच एक बैठक मंत्रालयामध्ये घेणार आहे आणि कौंडण्यपूरला जे आता छोटे छोटे त्या ठिकाणी आमचे मार्ग आहेत, या मार्गाला थोडं त्या ठिकाणी ही मागणी केलेली आहे की शक्तीपीठ महामार्ग पवनारला येतो आहे, त्याला इतर महामार्गाने कसं जोडता येतील। डायरेक्ट तर महामार्ग होऊ शकणार नाही, पण बाकी महामार्गाने कसं कौंडण्यपूरला आणता येईल याचाही विचार या ठिकाणी करण्यात आला आहे।